हाय, हॅलो, नमस्कार. तर मी आज बोलणार आहे मित्रमैत्रिणींनो तुमच्यासोबत नवरात्र आणि स्त्री शक्ती यावरती. तर नवरात्र घरोघरी आणि दुर्गा मंडळातर्फे देवीची स्थापना करून तिची मनोभावे पूजा केली जाते आणि सुख समृद्धीचे दान मागितले जाते. हे सगळं करत असताना स्त्रीकडे दुर्गेचे रूप म्हणून पाहिलं जातं. समाजाच्या जडणघडीत महिलांचे खूप मोठे योगदान आहे. असे असतानाही आजची स्त्री सुरक्षित नाही. आपण वर्तमानपत्रात स्त्रियांवर होणाऱ्या अत्याचारांच्या बातम्या वाचत असतो. कित्येक स्त्रियांना आजही मानसिक आणि शारीरिक जाचाला सामोरे जावे लागते. आज स्त्रियांनी कुटुंबाची जबाबदारी सांभाळत देशाच्या विकासात प्रमुख भूमिका बजावली आहे. तंत्रज्ञान विकासामध्ये स्त्रियांनी सहभाग नोंदवला आहे. आज प्रत्येक श्रेयात स्त्रियांनी बाजी मारली आहे. स्त्रियांच्या प्रगतीसाठी महत्त्वाचा घटक म्हणजे स्त्री शिक्षण क्रांती. ज्योती सावित्रीबाईंनी लावलेले हे स्त्री शिक्षणाचे बीज समाजात वृक्षासारखे बहर आणि स्त्रियांच्या प्रगतीला चालना मिळाली. स्त्रियांना देण्याची सर्वात मोलाची भेट म्हणजे सन्मान. समाजातील प्रत्येक स्तरावरील स्त्रीला सन्मान दिला गेला तरच खरा स्त्री शक्तीचा जागर होईल. नवरात्र म्हणजे स्त्रीने तिच्यातील स्त्रीसत्वाचा केलेला जागर. स्त्री ही अबला नसून सबला आहे. आदिशक्तीने संकटाच्या वेळी धारण केलेले रणचंडिके प्रमाणेच स्त्री सुद्धा उम्र रूप धारण करून विनाश घडवून आणू शकते. तिच्यात आकाशाला गवसणी घालण्याची ताकद आहे. तिला याची जाणीव होणे म्हणजेच खऱ्या अर्थाने नवरात्रोत्सव साजरा होणे होय. तर फक्त 9 दिवसच नव्हे तर स्त्रिया कायम आदर आणि सन्मान दिला तरच आदिशक्तीला नमन ठरेल. मानवाची उत्पत्ती स्त्रीपासून होते म्हणजेच ती सृष्टीची शक्ती आहे. महिलांचे आर्थिक आणि सामाजिक स्थिती सुधारणे म्हणजेच महिला सक्षमीकरण आहे. महिलांना पुरुषाप्रमाणे प्रगतीच्या समान संधी मिळणे म्हणजे महिलांचे सबलीकरण करणे होय. महिला सबलीकरण म्हणजे त्यांना समाजात त्यांचे खरे अधिकार मिळवून देणे. नवरात्री हे उत्सवामागे धार्मिक कारणांसोबतच स्त्री शक्ती जागरणाचा उत्सव म्हणूनही पाहिला जातो. स्त्रिया दैवत्व बहाल करण्यासाठी आणि पूजण्याची आपली परंपरा आहे. शक्तीचा जागर करायचा म्हणजे स्त्रियांचे मनोबल आत्मबल वाढवले पाहिजे. तिला तिच्या अधिकारांची माहिती करून दिली तरच स्त्री शक्तीचा जागर होईल. आज समाजात भौतिक आणि आर्थिक प्रगती होत असताना मानसिक आणि सांस्कारिक अधोगती होत आहे. नवरात्रीच्या उत्सवातून समाजसुधारक परंपरांची जोपासना व्हावी. फक्त आर्थिक स्वातंत्र्य मिळाले म्हणजे स्त्री मुक्त झाली असे नाही. तिला एक स्वतंत्र माणूस म्हणून जगण्याची आणि निर्णय घेण्याची मुभा असायला हवी. तिच्या कर्तृत्वाला वाव दिला गेला पाहिजे. हीच नवरात्री दुर्गा पूजा ठरेल. आपल्या संस्कृतीत वर्षभर महिलांसाठी अनेक सणवार साजरे होत असतात. हरतालिका, गौरीपूजन, दुर्गापूजन, लक्ष्मीपूजन आणि इतरही सणवार साजरे केले जातात. या सणांमध्ये स्त्रीला देवी म्हणून पूजले जाते. ज्या महिला प्रशासकीय सेवेत आहेत, व्यवसायी आहेत, शिक्षण सेवेत आहेत, अशा महिलांनी पुढाकार घेऊन महिला सक्षमीकरणासाठी विडा उचलून राष्ट्रीय कार्यात योगदान द्यावे. एक महिला शिकली ती एक कुटुंबच नाही तर समाज शिकत असतो. भारत एक अशी संस्कृती आहे जिथे स्त्रीतत्वाची आराधना अजूनही टिकून आहे. नवरात्रीचे पहिले 3 दिवस देवी दुर्गेला, पुढचे 3 दिवस देवी लक्ष्मीला आणि शेवटचे 3 दिवस देवी सरस्वतीला समर्पित असतात. नवरात्र ही स्त्री मनाला आणि तिच्यातील सुप्त सामर्थ्याला दिलेली एक हाक असते. आजच्या स्त्रीला समाज जीवनातील तिची खरी भूमिका आता उमगू लागली आहे. नवरात्रीच्या निमित्ताने स्त्री शक्तीचा गौरव जागरण करणे ही आपली परंपरा आहे. नवरात्रात केले जाणारे देवीचे जागरण स्त्रीमधील ऊर्जेचे सामर्थ्याचे प्रतिकरूप आहे. आजची स्त्री अडचणीमधून मार्ग काढत साऱ्या जबाबदाऱ्या खंबीरपणे पार पाडताना पुरुषांच्या तुलनेत कुठेही कमी नाही. देवी ही फक्त मूर्तीपुरती मर्यादित नाही. खरी देवी म्हणजे आपल्या आसपास वावरणारी जिवंत स्त्री. देवळातील देवीला आपण फुले अर्पण करतो. आपल्या घरातील स्त्रियांनाही आदर सन्मान दिला तरच नवरात्र खऱ्या अर्थाने साजरा होईल.
या 9 दिवसात घरोघरी उजळणाऱ्या ज्योतीसोबत प्रत्येक स्त्रीच्या डोळ्यातील आशा आणि सामर्थ्याची ज्योत कधीच मंद होऊ नये हीच आई जगदंबे चरणी प्रार्थना। तर मित्रमैत्रिणींनो, कसा वाटला माझा व्हिडिओ? तुम्हाला आवडला असेल तर नक्कीच लाईक, कॉमेंट्स आणि शेअर करा आणि हो, सबस्क्राईब करायला विसरू नका। चला तर असेच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी माझ्या पेजला फॉलो करत राहा। बाय बाय, भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये। श्री स्वामी समर्थ सर्वांना।